चला तर मंडळी, आपण आज बनवत आहोत काबुली चण्याची मस्त टेस्टी आणि वेगळ्या पद्धतीने अशी भाजी। तर इकडे बघा, मी इकडे काबुली चणे रात्री भिजत घातलेले, ते सकाळी मी 2 पाण्याने चांगले मस्त धुवून घेतले। नंतर कुकरमध्ये ते काबुली चणे टाकले, त्याच्यामध्ये 2 तेजपत्ता, 1 मसाला फूल आणि दालचिनी टाकली आणि 1 इलायची टाकली हिरवीवाली। नंतर 1 कांदा कट करून टाकायचा बारीक, ह्याच्यामध्ये ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडा मीठ टाकायचं। नंतर इकडे कुकरला 2-3 शिट्ट्या होऊन द्यायच्या। नंतर बघा, इकडे मस्त गाळ शिजलेले, गाळ शिजून घ्यायचे म्हणजे छान लागतात। इकडे बघा, मस्त गाळ शिजलेले आपले काबुली चणे। मसाल्याचा पण एकदम वास सुटलेला मस्त। इकडे नंतर तवा गरम होता चपात्याचा, त्याच्यावरती मी इकडे खोबऱ्याचे तुकडे करून असे तेल टाकून थोडे भाजून घेतले, चांगले लालसर होईस्तोवर भाजून घ्यायचे। नंतर त्याच्यामध्येच आपल्याला लसूणच्या पाकळ्या आहेत ना, त्या त्याच्यामध्ये भाजून घ्यायच्या चांगल्या, आणि थोडीशी हे पण टाकली मी अद्रक, ती पण ह्याच्यामध्ये भाजून घ्यायची। ते बघा, अशा प्रकारे सगळं चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं। नंतर ते सगळं काढून घ्यायचं। नंतर इकडे आपण छोटासा कांदा कट केलेला आहे, त्या कांद्याला आपण लांब लांब कट करायचं असं पातळ ह्याच्यामध्ये। नंतर तो कांदा पण आपल्याला तव्यावरती चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे। इकडे बघा, मी तव्यावरती कांदा टाकलेला आहे, चांगला त्याला बारीक होऊन द्यायचा, असं चांगला हे करून घ्यायचा एकदम। नंतर इकडे ना चांगला कांदा परतून घेतला की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा 1 टोमॅटो पण चांगला मस्त गाळ होऊन द्यायचा। चांगलं शिजलं तर मग मसाल्याला कच्चा वास येत नाही। हे बघा, टोमॅटो पण चांगलं शिजून लवकर होण्यासाठी त्याच्यात थोडंसं मी मीठ टाकलंय, म्हणजे लवकर शिजेल वरून टोमॅटो आणि कांदा। चांगला भाजून घेतला की सगळं मिश्रण आपल्याला एकत्र जे आपण भाजून घेतले ते मिक्सरला फिरून घ्यायचे। बघा, अशा प्रकारे याची ग्रेव्ही बनवून घ्यायची। नंतर इकडे मी कढई ठेवली, कढई चांगली तापली की त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं टाकून तेलामध्ये तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात आपल्याला टाकायचे तिकडे जिरे, हे बघा। नंतर इकडे आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी जिरे टाकून घेतले। जिरे चांगले तडतडले की आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे जे आपण मिक्सरमधून वाटण बनवलंय मसाल्याचं, ते टाकून द्यायचं ह्याच्यामध्ये। हे बघा, मी इथं वाटण टाकते। नंतर वाटण चांगलं तेलामध्ये शिजवून घ्यायचं। जेवढं आपण वाटण चांगलं व्यवस्थित शिजवून घेतो तेवढं भाजीची टेस्ट वाढते, म्हणजे भाजीला कच्चा स्मेल येत नाही। हे बघा, मस्त इकडे तेल सुटलेलं आहे। तेल थोडं जास्त टाकले कारण आपण छान थोडी झणझणीत भाजी बनवतो एरवीपेक्षा। नंतर इकडे टाकते मी हा कांदा लसूण, हा घरचा मसाला आहे, म्हणजे गावाकडे बनवलेला काळं वाटण। आणि नंतर इकडे टाकते मी थोडीशी लाल तिखट, थोडा कलर येण्यासाठी, दोन्ही पण टाकले। नंतर मसाला टाकल्यानंतर हे चांगलं शिजवून घ्यायचं अजून। नंतर ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं। हे बघा, इथे थोडंसं पाणी घालते, पाण्यामध्ये थोडा मसाला शिजवून घ्यायचा म्हणजे अजून छान टेस्ट येते। हे बघा, तेल सुटतं व्यवस्थित, मसाला आपला करपत नाही। नंतर इकडे बघू शकता तुम्ही, मस्त भाजीला एकदम असं तेल सुटलेलं आहे व्यवस्थित, भाजी अशी एकदम मस्त, म्हणजे त्याला फोडणीला आपल्या मसाल्याच्या चांगलं तेल सुटलेलं आहे। नंतर हे चांगलं शिजवून घेतले की आपल्याला जे आपण काबुली चणे बॉईल केले होते ते ह्याच्यात टाकून द्यायचे। नंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। नंतर वरून हिरवी कोथिंबीर टाकायची भरपूर सारी। बघा, मी इथे खूप सारी कोथिंबीर घातली आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण टाकू शकता। कोथिंबीर टाकलं नाही तरी चालतं, पण आहे तर मी खूप सारी कोथिंबीर टाकली। नंतर सगळं मिक्स करून व्यवस्थित थोडं बारीक गॅसवरती ठेवून द्यायचं। 5 मिनटं मस्त शिजून अशी चांगले तेल वगैरे भाजीचा खमंग वास सुटलेला एकदम मसाल्यामुळे। खूप छान भाजी झालेली, एकदम मस्त, एकदम वास सुटलेला आपण ते जे मसाला टाकले त्याच्यामुळे। हे बघा, अशा प्रकारे आपली भाजी इथे रेडी झालेली आहे। नंतर इकडे भाजी मी प्लेटमध्ये काढून घेते। हे बघा, कशी मस्त भाजी झालेली आहे। वास तर खूपच मंडळी खूप छान आलेला, एकदम मस्त वास सुटलेला कारण मसाल्यामुळे।
तर हे बघा इकडे मी भाजी घेतलेली आहे प्लेटमध्ये, सोबत घेतलेला आहे काकडी, कांदा आणि चपाती आणि भात. बघा एकदम मस्त ताट झालेलं आहे आपलं, छोले मसाला मस्त एकदम. इकडे बघा रिॲक्शन, सगळ्यांना भाजी आवडलेली, मस्त झालेली भाजी एकदम. हे बघा इकडे राजूला पण खूप आवडलेली. तर मंडळी बघा अशा प्रकारे करून बघा, खूप छान होते. बाय.